आज बघा डी-एड करण्याकडे जास्त मुलांचा कल दिसून यायला लागलेला आहे. कारण की आता बघा बऱ्याच प्रकारे आता संस्थापकांचे अधिकारी संपुष्टात आणलेले आहेत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये लागण्यासाठी टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि त्याच्यामध्ये चांगले गुण मिळाले ना की कोणालाही काहीही द्यायची गरज नाही आहे, आपण जिल्हा परिषद शाळेवर लागू शकतो. यासाठी बऱ्याच लोकांचा कल हा डी-एड करण्याकडे आहे बघा आता. आणि डी-एड करत असताना बरेचसे लोकांना असं वाटते की डी-एड हे घरी बसून झालं पाहिजे, सगळं संसार बघून झालं पाहिजे. आज या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे. तुम्ही घरी बसून अभ्यास करताल, परंतु काही गोष्टींसाठी मात्र तुम्हाला कॉलेजलाच जावं लागेल. आज या ठिकाणी कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला ते शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. परंतु जर तुम्हाला ते शिक्षक शिकवल्यानंतरही काही गोष्टी लक्षात जर नाही आल्या तर त्या गोष्टी तुम्हाला मी या मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी या ठिकाणी तुम्हाला डी-एड कसं पास व्हायचं हे नाही आहे सांगणार. आज मी तुम्हाला डी-एड झाल्यानंतर वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे संवाद साधायचे आणि कसं शिकवायचे यासाठी पाठाच्या पायऱ्या असतात बघा. त्या पाठाच्या पायऱ्यासाठी मी 5-5 मिनिटाचा व्हिडिओ बनवून आज मी फक्त डी-एडच्या विद्यार्थ्यांसाठी डी-एड बी-एड या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला माहिती की या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत असताना तो व्हिडिओ अतिशय मी थोडक्या वेळेमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं मला सगळ्या पद्धती त्या ठिकाणी सांगणं होणार नाही आहेत, परंतु मी मोजक्या परंतु ज्या पद्धती की एकदम प्रभावीपणे त्या ठिकाणी आपल्याला राबवता येऊ शकतात ना, मी त्या गोष्टींबद्दल या ठिकाणी आपल्याशी थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज या ठिकाणी मी बरंच डी-एड बी-एड झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, परंतु त्यांना शिकवायचं कसं, प्रभावी कसं शिकवायचं या गोष्टीसुद्धा आज त्यांना त्या ठिकाणी समजलेल्या दिसत नाही आहेत. आज म्हणून थोडंसं या मीडियाच्या माध्यमातून, कारण की आता काय झालं बघा, बऱ्याच लोकांचं डी-एड बी-एड होऊन बरेच दिवस झालेले आहेत. त्यामुळं त्यांना पाठाच्या पायऱ्या जरी विचारल्या ना तरी ते सांगता येणार नाही त्यांना. सेतूपाठ म्हणजे काय असतो हे सुद्धा सांगता येणार नाही त्यांना, कारण की आता बरेच दिवस झाले जातात, कारण की जागाच निघत नव्हत्या. त्यामुळं थोडंसं त्यांचा अभ्यास थोडासा कुठंतरी मागं पडलेला दिसतोय. परंतु आज या मीडियाच्या माध्यमातून मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आज त्या डी-एड बी-एडवाल्या विद्यार्थ्यांना मला पाठाच्या पायऱ्या आणि त्या पायऱ्याचं महत्त्व काय असतं आणि त्या पायऱ्यानं जर आपण शिकवत गेलो ना तर आपल्याला वेळ कधी निघून गेली हे सुद्धा समजणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं ज्या लोकांचं डी-एड बी-एड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, कारण की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहेत बरं का समाजाचा, कारण की तुमचा दर्जा हा राष्ट्रपती लेवलचा दर्जा आहे. कारण की शिक्षक खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं जरी तुमचं डी-एड बी-एड होऊन खूप वर्ष झाली असतील आणि तुम्हाला त्या गोष्टी जर तुम्हाला आठवत नसतील तर या ठिकाणी मी डी-एड बी-एडला शिकवतो, म्हणून आज या मीडियाच्या माध्यमातून मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. आज या ठिकाणी पाठाच्या पायऱ्या असतील, प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, संकलन, उपयोजन, स्वाध्याय या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टीचं महत्त्व आणि त्या गोष्टी कशा प्रकारे